आम्ही आमच्या कारखान्याचं एक्सपान्शन करण्याचा निर्णय घेतला होता. कारण आमच्या भागामध्ये जो ऊस आहे, तो ऊस लवकरात लवकर जर नाही नेला, तर इतर फॅक्टरी लोक ते ऊस नेत होते. म्हणून एक्सपान्शन करण्याचा आम्ही 22 साली निर्णय घेतला. VSIच्या तज्ञ लोकांना बोलवून घेतलं आणि सगळे त्याच्याकडं आराखडा तयार करून घेतला आणि कुठल्या पद्धतीनं द्यायचं, काय करायचं हे सगळं ठरवलं. म्हणून जे बॉइलिंग हाऊसचं काम होतं, ते कुणाला द्यायचे अशा पद्धतीनं आमची चर्चा सुरू झाली. इंडियन सिक्युरिटेकचे बेलसरे साहेब आहेत. ह्या लोकांनी अत्यंत जिद्दीनं बेलसरे साहेब त्याचा पाठपुरावा करून त्या सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं 4 महिन्यामध्ये आम्हाला हे काम करून देऊन 6 नोव्हेंबरला फॅक्टरी चालू करण्याच्या दिशेनं त्यांनी काम करून दिलेलं आहे आणि पहिल्या दिवसापासून आमची फॅक्टरी अति चांगल्या पद्धतीनं चालू केलेलं आहे. आत्ता बाहेरचे लोक येऊन बघतात यांचं काम कसं झालेलं आहे. 4.5 महिन्यामध्ये काम करणं इतकं सोपं नव्हतं, हे आव्हान होतं. यांनी ते आव्हान स्वीकारून वेगवेगळ्या पद्धतीनं ताकद लावून ते अत्यंत खबरदारीप्रमाणे प्लॅनिंगनं हे काम करून दिले. वेळेत आमचं काम चालू केलं. आमची फॅक्टरी वेळेत चालू होऊन शेतकऱ्यांचा ऊस लवकरात लवकर आणून गाळप करून शेतकऱ्यांची रानं रिकामी करून देण्यात आम्ही यशस्वी झालो. इंडिया सिक्युरिटीचं उत्कृष्टपणे काम करण्याची दृष्टी आहे. म्हणून ह्या कंपनीचा चांगल्या पद्धतीने विचार करून काम द्यायला कुठल्याही प्रकारची हरकत नाही. मधल्या 2 वर्षाच्या काळात विस्तारीकरणासाठी लागणाऱ्या ऑर्डर्स दिल्या. त्यामध्ये बॉइलिंग हाऊसमध्ये मुख्यत्वे करून आम्ही अनेक लोकांची कोटेशन मागवण्यात आली. त्यामध्ये टेक्निकल म्हणजे टेक्नॉलॉजिस्ट म्हणून ओळखले जातात, इंडियामध्ये ओळखले जातात असे बेलसरे साहेबांच्या कंपनीने ही कोटेशन दिले होते. आणि यामध्ये या कॉम्पिटिटिव्ह बिल्डिंगमध्ये त्यांचं बिल कमी आल्यामुळे त्यांना आम्ही बॉइलिंग हाऊसचं काम सुपूर्द केलं. आणि इंडियन सिक्युरिटेकची सर्वच टीम अत्यंत मन लावून काम करणारी. त्यांनी जे आम्हाला स्टीम कन्झम्पशनच्या बाबतीत नॉर्म्स दिलेत, त्या नॉर्म्सपर्यंत ते निश्चितपणे येतील अशी मला खात्री वाटते. दत्त कारखान्याच्या व्यवस्थापनाने कारखान्याच्या विस्तारीकरणाचा निर्णय कार्यक्षेत्रामध्ये वाढत असलेल्या ऊसाचा क्वांटम लक्षात घेता 7,000वरून 12,000वर विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्या कार्यक्षेत्रामध्ये जवळपास 23 ते 24 लाख टन ऊस उपलब्ध असला तरी इतर स्पर्धक कारखाने असल्यामुळे 12 ते 13 लाख टन क्रशिंग दत्त कारखान्या दरवर्षी करतोय. कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेली सलाईन लँड क्षारमुक्त झाली आणि अशी जमीन 7,000 एकर असल्यामुळं त्यातून वाढलेला ऊसाचा क्वांटम गाळणं हे कारखान्यासमोर उद्दिष्ट असल्यानं कारखान्याची गाळप क्षमता 12,000वर नेण्याचा मॅनेजमेंटनं निर्णय घेतला. विस्तारीकरणाचा निर्णय झाल्यानंतर देशातील प्रतिथयश आणि ज्यांनी चांगलं काम केलंय अशा प्रामुख्यानं 4 कंपन्यांना आम्ही निविदा दिल्या. कमीत कमी दराची आलेली निविदा इंडियन सिक्युरिटेक आणि दत्त कारखान्यानं हातात हात घालून इतक्या ताकदीनं काम केलं. प्रोजेक्टच्या दरम्यान 12,000 क्रशिंग करता बॉइलिंग हाऊसला सुटेबल असणाऱ्या सर्वाधिक मोठ्या FFP आणि ही सगळी सिस्टीम आम्ही 10,800चं टार्गेट असताना 11,755 इतकं विक्रमी गाळप आणि 31.50% स्टीम कन्झम्पशनपर्यंत आम्ही अचीव केलं. मटेरियल ऑफ कन्स्ट्रक्शन ठरलं होतं, त्याची क्वालिटी ठरली होती. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे तडजोड न करता अतिशय उच्च दर्जाचं मटेरियल इंडियन सिक्युरिटेकनं दिलं. त्यामुळे येणाऱ्या भविष्यामध्ये ज्या मॅनेजमेंट्स 12,000पर्यंतच्या कारखान्याच्यासाठी बॉइलिंग हाऊस उभा करत असेल त्यांनी अगदी निश्चिंतपणे इंडियन सिक्युरिटेकचा विचार करायला हरकत नाही असा मी या ठिकाणी रेकमेंड करतो. आम्ही दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना शिरोळ यावर्षी 7,000 टनापासून 12,000 टनापर्यंत गाळप क्षमता विस्तारीकरणाचे काम हाती घेतले होते. डिझाईन, सप्लाय, इरेक्शन हे इंडियन सिक्युरिटेक पुणे यांना दिले होते. या अंतर्गत आमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या स्टीममध्येच बॉइलिंग हाऊसकडील सदरचे काम स्टीम कन्झम्पशन 39% पासून 32% पर्यंत आणणे, त्यासाठी लागणारे इक्विपमेंटचे डिझाईन, सप्लाय, इरेक्शन, ट्रायल करण्याचे काम मेसर्स इंडियन सिक्युरिटेक पुणे यांना बहाल करण्यात आले होते. या अंतर्गत त्यांनी भारतातील सगळ्यात मोठ्या हिटिंग सरफेसचे म्हणजे 7,500 स्क्वेअर मीटर व 12 मीटर ट्यूबलिनचे 4 फॉलिंग फिल्म इव्हॅपोरेटर्स, 100 टनी फॅन्स, 42 फुटी क्लॅरिफायर्स, 14x28 साईजचे व्हॅक्यूम फिल्टर्स, 750 HLचे ज्यूस सल्फायटर्स, त्या अंतर्गत हॉपर्स, एलिव्हेटर्स सप्लाय करून अतिशय उत्कृष्ट लेआउटमध्ये इरेक्शन करून वेळेत पूर्ण केलेले आहेत. एक्सपान्शनचे स्वरूप पाहता
इंडियाना सुक्रोटेक यांना बॉलिंग हाऊसमधील एक्सपान्शन अथवा टर्की बॉलिंग हाऊस देण्यासाठी नक्कीच विचार करावा. बेलसरे साहेबांचा माझा परिचय 15-20 वर्षापासूनचा आहे. पण ज्या वेळेला साखर कारखान्याचा मॉडर्नायझेशनचा विषय आला आणि नवीन डिस्टिलरी आम्ही करताना एक्सपान्शन डिस्टिलरीचं, तर त्यावेळेला स्टीम आम्हाला कमी पडत्या असं ज्यावेळेला लक्षात आलं, त्यावेळेला स्टीम सेविंग इक्विपमेंट बसवायचं आणि ती स्टीम सेविंग करायचं आणि बॉयलर, ते नवीन बॉयलर घेण्यापेक्षा हे कमी खर्चामध्ये बसून जाईल अशा पद्धतीचा विचार पुढं आला. त्यावेळी बेलसरे साहेबांचं नाव हे सगळ्यात पुढं आलं आणि त्यांना हे निगोशिएशन करून आम्ही ऑर्डर दिली. ती त्यांनी अतिशय वेळेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्ण केलं. इथून पुढच्या काळात या इंडियाना सुक्रोटेक कंपनीला निश्चितपणानं चांगलं भवितव्य आहे, चांगले दिवस आहे असं मी निश्चितपणानं म्हणेन. आमच्या गुरुदत्त शुगर फॅक्टरीमध्ये 2020 साली 60 KLPD डिस्टिलरीचं आम्ही कमिशनिंग केलं. त्यानंतर 2021मध्ये पुन्हा एक्सपान्शन करण्यासाठी गरज होती ती अपुऱ्या पडणाऱ्या स्टीमची. आम्हाला थोडेसे असं जाणवलं, स्टीम सेविंग इक्विपमेंट्स जर आपल्या बॉइलिंग हाऊसमध्ये जर बसवले तर आपण बरीचशी स्टीम सेव्ह करू शकतो, वाचवू शकतो. त्या दृष्टीने काम करत असताना फॉलिक फिल्म इव्हॅपोरेटर स्टीम सेविंगचे मेजर इक्विपमेंट आहे, ते आम्ही विचार केला आणि त्या दृष्टीने बेलसरे साहेबांच्या बरोबर व त्यांच्या टेक्निकल टीमबरोबर चर्चा करून आम्ही 4000 स्क्वेअर मीटरचे 4 फॉलिंग फिल्म इव्हॅपोरेटर्स, एक वेफर लाईन ज्यूस हीटर, एक PHE, एक डायरेक्ट ज्यूस कॉन्टॅक्ट हीटर, ते डिझाईन इंडियाना सुक्रोटेकने चांगल्या रीतीने डिझाईन करून त्याचं इरेक्शन कंप्लीट करून ते कमिशनिंग केलं. त्या सीझनमध्ये आम्हाला जो अपेक्षित रिझल्ट होता, जो आम्ही डिझाईन केला होता 32% ऑन केन स्टीम सेविंगचं, तर त्याच्यापेक्षा कमी म्हणजे 30% आम्ही ते अचीव केलं. माझा या निमित्तानं असं आव्हान असेल की कुठल्याही साखर कारखानदारांना किंवा साखर कारखान्याला जर बॉइलिंग हाऊसमध्ये मॉडिफिकेशन करायचे असतील, काही नवीन इक्विपमेंट बसवायचे असतील, तसेच स्टीम सेविंग मेजरमेंटसाठी काही काम करायचं असेल, शिवाय नवीन जर शुगर फॅक्टरीमध्ये बॉइलिंग हाऊस उभा करायचा असेल, जसे की टर्न की बेसिसवरती, तर त्या निमित्तानं मेसर्स इंडियाना सुक्रोटेक श्री बेलसरे साहेब व त्यांच्या टीमला विचार करायला काही हरकत नाही असं या निमित्तानं मी सांगू शकतो. नमस्कार, मी अतुल पवार, चीफ केमिस्ट गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकेवाडी. ऑक्टोबर 2021 पासून इंडियाना सुक्रोटेकचे प्रत्येक इक्विपमेंट FFE, वेपर लाईन ज्यूस हीटर, PHE आणि DCH अतिशय उत्तम रीतीनं चालू आहेत. आजपर्यंत त्यांचा कोणताही फॉल्टी रिझल्ट आलेला नाही आहे. म्हणजे त्यांची इक्विपमेंट 100% क्वालिटी आणि इफिशियन्सी याची 100% गॅरंटी त्यांनी दिलेली आहे. त्यानुसार आजपर्यंत रनिंगमध्ये आहे. मी ज्यूस सुपरवायझर गुरुदत्त शुगर लिमिटेड टाकळेवाडी. पहिल्या आम्हाला ह्याच्या अगोदर FFE ऑटो सिस्टीम चालवलेली कुठल्याही प्रकारचा अनुभव नसताना सुद्धा आम्ही पहिल्या दिवसापासून DCH केबिनमध्ये बसून हा प्लांट कुठल्याही प्रकारची न अडचण येता आम्ही व्यवस्थित चाललेला आहे. FFEचं ज्यूस डिस्ट्रीब्युशन सिस्टम चांगला असल्या कारणाने ट्यूब जॅमिंग होण्याचा अनुभव आम्हाला अजून आलेला नाही. हॉट वॉटर इनलेट ऑटो सिस्टीम, ज्यूस इनलेट पूर्णपणे ऑटो सिस्टीम, पुन्हा वेपर इनलेट आउटलेट वॉल पूर्णपणे ऑटो असताना सुद्धा कुठल्याही प्रकारची आम्हाला अडचण आलेली नाही. क्रांती अग्रणी डॉक्टर JD बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या 5,000 TCD ते 7,000 TCD एक्सपान्शनसाठी आवश्यक असलेली बॉइलिंग हाऊसमधील मशिनरी, त्याच्यामध्ये 7,000 मीटर स्क्वेअरचे 2 फॉलिंग फिल्म इव्हॅपोरेटर, 5,500 मीटर स्क्वेअरचा एक इव्हॅपोरेटर, तसेच ज्यूस हिटर्स, कंडेन्सेट हिटर्स, डायरेक्ट कॉन्टॅक्ट ज्यूस हिटर्स, रॉ ज्यूस हिटर्स, कंडेन्सेट ज्यूस हिटर्स, हे सर्व मशिनरी चांगल्या दर्जाची व वेळेत पुरवठा केल्यामुळं आम्ही 31% स्टीम कन्झम्पशन कमी करू शकलो व त्यांनी दिलेली जी मशिनरीचा परफॉर्मन्स अगदी चांगला आहे. इंडियन सुक्रोटेकला बॉइलिंग हाऊसमधील एक्सपान्शनची कामं किंवा टर्की प्रोजेक्ट देण्यास काही हरकत नाही असं मला विश्वास वाटतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. धन्यवाद.
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये 5,000 स्क्वेअर मीटरचे 4 फॉलिंग फिल्म इव्हॅपोरेटर सेट बसवलेले आहेत. सदर इव्हॅपोरेटरचा लेआउट अतिशय सुंदर केलेला आहे, त्याच्यामुळे कारखान्यातली कुठल्याही प्रकारची जागा वाया गेलेली नाहीये. कारखान्याच्या बिल्डिंगच्या बाहेरच आपण हे बसवले आहेत, त्याच्यामुळे त्याचं ऑपरेशन मेंटेनन्स अतिशय उत्कृष्ट प्रकारे चालू आहे. दोन्ही कंटिन्युअस फॅन आणि हीट रिकव्हरी सिस्टीम हे संपूर्ण मशिनरी अगदी वेळेत उपलब्ध करून दिली, वेळेत सप्लाय केली आणि इरेक्शन आणि कमिशनिंगचंही काम अगदी वेळेत पूर्ण केलं. इंडियाना सुक्रोटेकने दिलेलं FFP ला दिलेलं ऑटोमेशन आहे, अगदी सुंदर आहे, एकदम छान आहे, वापरण्यासाठी सोपं आहे. इंडियाना सुक्रोटेक या कंपनीकडून आम्हाला FFP ऑटोमेशन सिस्टम बसवली गेलेली. ऑटोमेशन सिस्टममुळे FFP मुळे आमचं काम खूप सुलभरित्या झालेलं आहे. आता आम्हाला या जागी बसल्या कॅबिनमध्ये प्रेशर, टेम्परेचर आणि वेपर हे सगळं जागेवर समजतंय. भीमाशंकर कारखान्याचं जे एक्सपान्शन आहे हे संचालक मंडळाने 2019 साली संचालक मंडळामध्ये निर्णय घेऊन एक्सपान्शनचा निर्णय घेण्यात आला. इंडियाना सुक्रोटेक कंपनीला बॉइलिंग हाऊसच्या एक्सपान्शनचं काम टेंडरमध्ये दिलं होतं. इंडियाना सुक्रोटेकची जी टीम होती त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे आणि धडपडीने काम केलं आणि त्याला सर्वांना यश आलं आणि हा कारखाना नियोजित वेळेमध्ये सुरू करण्यामध्ये आम्हाला सगळ्यांना यश आलं. क्वालिटी काम करणारी ही इंडियाना सुक्रोटेक कंपनी असल्यामुळं मला विश्वास आहे की सहकारी साखर कारखानदारीमध्ये काम करताना त्यांना जास्तीत जास्त साखर कारखान्यांकडून सहकार्य मिळेल आणि मी माझ्यातर्फे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यातर्फे सुद्धा त्यांना त्यांच्या भावी काळासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.